चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. पोलीस शिपाई भरती गडचिरोली या जिल्ह्यात जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर पोलीस शिपाईच्या खूप मोठ्या जागा आहे. टोटल 717 जागा ह्या गडचिरोलीला आहे. तुम्हाला जर गडचिरोलीला फॉर्म भरायचा असेल तर लक्षात ठेवा 717 जागा आहे. 717 खूप मोठा आकडा आहे हा. जर गडचिरोलीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर कुठल्या कास्टला किती जागा आहेत व्यवस्थित पाहून घ्या. कास्ट वाईज सगळ्या जागा दिल्या जाणार आहे, त्यामुळे कुठल्या कास्टला सर्वाधिक जागा आहे पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. 50 रुपयात टेस्ट सिरीज सुरू आहे, जॉईन करून घ्या. श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ओके, चला आता इथे जर पाहिलं असेल आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्या नंबरला सुद्धा तुम्हाला संपर्क करायचा असेल तर हा नंबर आहे 9552 62 95 63. या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात. संपर्क म्हणजे व्हॉट्सअपला हाय पाठवा, पोलीस भरती टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला ॲपची लिंक सुद्धा पाठवली जाईल. आता जागा आपण बघूया. आजाच्या टोटल आजा म्हणजे याचा अर्थ एससी, अनुसूचित जाती म्हणजे एससी, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी. टोटल जागा किती आहेत तर 717 जागा आहे. इकडे दिलंय टोटल जागा 717 आहेत. आता याच्यामध्ये एससीच्या जागा किती आहेत? सुरुवातीला एससीचा रक्कम आहे पण तिथून सुरुवात करूया. तर एकूण टोटल 84 जागा आहे. टोटल एससीच्या 84 जागा आहेत. तर एससी सर्वसाधारणला 26 जागा आहेत. एससीच्या महिलांना त्या ठिकाणी 25 जागा आहेत. सर्वसाधारण 26 एससी महिला फॉर्म भरायचा आहे, 25 जागा आहेत. खेळाडूसाठी 4 जागा आहेत. प्रकल्पग्रस्ताला 4 जागा आहेत. भूकंपग्रस्ताला 2 जागा आहेत. एससी माजी सैनिक असेल तर इथं सुद्धा मुंबई सारख्याच 13 जागा आहेत. अंशकालीन उमेदवार असेल तर 4 जागा आहेत. पोलिसाचे पाल्ले असतील फॉर्म भरायचा असेल तर 2 जागा आहेत आणि गृहरक्षक दलाला 4 जागा आहेत. असं टोटल या ठिकाणी एससी जागाचं विवरण आहे. आता एसटी जर पाहिलं असेल तर 92 जागा ह्या एसटी साठी आहेत. खूप मोठ्या जागा आहेत. 25 जागा ह्या सर्वसाधारण एसटी साठी आहेत. 28 जागा एसटीच्या महिलांसाठी आहेत. 5 जागा खेळाडूसाठी आहेत. 5 जागा भूकंपग्रस्तासाठी आहेत. 5 जागा प्रकल्पग्रस्तासाठी आहेत. 2 जागा ह्या भूकंपग्रस्तासाठी आहेत. माजी सैनिक फॉर्म भरणार असतील एसटीला तर 14 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरला 5 जागा आहेत. त्याच्यानंतर पोलिसाचे पाल्ले असतील तर 3 जागा आहेत आणि गृहरक्षक दल मधून असताल फॉर्म भरायचा असेल तर 5 जागा ह्या गडचिरोलीला. आता पुढचं जर पाहिलं असेल तर व्हीजे वाले जे आहेत तर व्हीजेच्या जागा टोटल 8 आहेत. फक्त 8 जागा टोटल आहेत. या 8 मध्ये जर पाहिलं असेल तर 5 जागा सर्वसाधारण आहेत, 2 जागा ह्या महिलेला गेल्यात आणि 1 जागा ही माजी सैनिक व्हीजेवाल्यांसाठी आहे. एनटीबी वाल्यांसाठी एनटीबी वाल्याला सुद्धा टोटल 8 जागा आहेत. त्यातल्या 5 जागा एनटीबीच्या सर्वसाधारणला आहेत, 2 जागा एनटीबीच्या महिलाला आहेत आणि 1 जागा माजी सैनिक एनटीबी मध्ये आहे. कोणी माजी सैनिक असेल फॉर्म भरायला तर. आता भजक म्हणजे एनटीसीच्या टोटल 8 जागा आहेत. त्याच्या सुद्धा 5 जागा ह्या सर्वसाधारणला आहेत, 2 जागा महिलांना आहेत आणि 1 जागा राहिली ती माजी सैनिक साठी आहे. आता एनटीडीचा विचार केला टोटल एनटीडी वाल्यांना 15 जागा आहेत. तर 15 जागांपैकी एनटीडीला 9 जागा ह्या सर्वसाधारण एनटीडी साठी आहेत. एनटीडीच्या महिलांना 4 जागा आहेत, 2 जागा ह्या एनटीडीच्या माजी सैनिकाला आहेत. असं टोटल विवरण आहे. त्याच्यानंतर विमाप्र म्हणजे एसबीसी कास्ट वाले आहेत. एसबीसी ला सुद्धा 8 जागा आहेत. 5 जागा सर्वसाधारण एसबीसी ला आहेत, 2 जागा एसबीसीच्या महिलांना आहेत आणि 1 जागा एसबीसीच्या माजी सैनिकाला आहे. आता इमाव म्हणजे ओबीसी वाल्यांना इथं जागा जरा जास्त आहेत. 121 जागा आहेत. ओबीसीला टोटल 121 जागा गडचिरोलीला आहेत. त्यातल्या 36 जागा या सर्वसाधारण आहेत, 37 जागा या महिलांसाठी आहेत, 6 जागा खेळाडूला आहेत, 6 जागा या प्रकल्पग्रस्ताला आहेत. भूकंपग्रस्त म्हणून कोणी फॉर्म भरत असेल तर 2 जागा आहेत. 8 जागा या माजी सैनिकाला आहेत आणि अंशकालीन उमेदवाराला 6 जागा आहेत. पोलीस पाल्ल्या असतील तर 4 जागा या पोलीस पाल्याला आहेत आणि 6 जागा ह्या गृहरक्षक दल मधून काम केलं असेल तर त्यांना टोटल 6 जागा आहेत. असं टोटल 120 जागाचं विवरण आहे, ओबीसी वाल्यांसाठी आहे. त्याच्यानंतर एससीबीसी कास्ट वाले जे आहेत, एससीबीसी वाल्याला टोटल 58 जागा आहेत आणि सोबतच ईडब्ल्यूएस वाल्याला सुद्धा 58 जागा आहेत. म्हणजे एससीबीसी आणि ईडब्ल्यू दोघांना 58 जागा आहेत. दोघांच्या जागांचं जे काय विवरण आहे ते एकदम सारखंच आहे, सेम टू सेमच आहे. काय त्याच्यामध्ये तर बघा, नंबर 1 जनरल दोघांच्याही जनरलला 16 जागा आहेत. दोघांच्या महिलांना
17 जागा आहेत. दोघांच्या खेळाडूला 3 जागा आहेत. दोघांच्या प्रकल्पग्रस्ताला 3 जागा आहेत. भूकंपग्रस्ताला 2 जागा आहेत. माजी सैनिक दोघांना सुद्धा 9 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवार 3 जागा आहेत. पोलीस पाल्य असतील तर 2 जागा आहेत आणि गृहरक्षक दलामधून फॉर्म भरणार असेल तर दोन्हीकडे सुद्धा 3 जागा आहे. म्हणजे एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस दोघांनाही सेम जागाचं वेटेज सेम कास्टनुसार त्यांच्या महिला असतील इतर समांतराला सारख्या जागा आहे. आता अराखीव मध्ये जर पाहिलं असेल तर 257 जागा आहे. 257 कशाच्या अराखीवच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारण ओपनच्या 76 जागा आहेत. सर्वसाधारण महिलांच्या 77 जागा आहेत. 13 जागा ह्या खेळाडूसाठी आहेत. 13 जागा ह्या प्रकल्पग्रस्ताला आहेत. 6 जागा ह्या भूकंपग्रस्तासाठी आहेत. 39 जागा माजी सैनिक कोणी असेल ओपनच्या तर टोटल 39 जागा ह्या माजी सैनिकाला आहेत. अंशकालीन उमेदवार कोणी असेल तर 13 जागा आहेत. पोलीस पाल्यामधून तुम्ही फॉर्म भरणार असाल ओपन मधून तर गडचिरोलीला 7 जागा आहेत. आणि त्यासोबत गृहरक्षक दल म्हणून काम केलं असेल फॉर्म भरायचा असेल तर 13 जागा. असं टोटल 717 जागा या गडचिरोलीला आहे. ज्याला फॉर्म भरायचा असेल तर सविस्तर संपूर्ण हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पोलीस भरतीची फक्त आणि फक्त 50 रुपयात टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. हा नंबर तुम्हाला दिलेला आहे, सेव्ह करून ठेवा. गोविंद नवल सर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. हा जो व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. 10 पेपर दिलेत. प्रत्येक पेपरचं तुम्हाला विश्लेषण दिलंय. त्याच्यामध्ये 2024 ते आजपर्यंत सगळ्या चालू घडामोडीची PDF तुम्हाला प्रत्येक महिन्यावाईज फ्रीमध्ये सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे फक्त 50 रुपयामध्ये पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच आहे. हा व्हिडिओ आवडला तर सगळ्या पोलीस भरतीच्या मुलांना नक्की शेअर करून द्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, थांबतोय.